हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत तुरीच्या शेंगाची आमटी. तर तुरीच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत, बघू शकताय तुम्ही. आणि किडके वगैरे आहेत का सोले बघून घ्यायचे. त्यानंतर त्याला आपण भाजून घेणार आहोत. कढई ठेवून व्यवस्थित भाजून घ्यायचे थोडंसं तेल टाकून. ही आमटी खूपच छान लागते आणि आमटीला बरेच जण खळगोट पण म्हणतात आणि आमटी पण म्हणतात. एकदम झणझणीत अशी आमटी रेडी होते, खूपच भारी लागते. थंडीमध्ये तर अजून छान लागते आणि ह्या शेंगा थंडीमध्येच येतात स्पेशली. तर बघू शकताय तेल टाकून घेत आहे. तेल टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये एकदम छान अशी रेसिपी आहे आणि कमी वेळात पण झटपट होते. तर बघू शकताय सोले छानपैकी आपण भाजून घेतलेत, त्याला काढून घेऊया. आणि आता एक कांदा घेतला आहे मोठा. तर कांदा पण छान असा ब्राऊन हलकासा होऊ द्यायचा आहे, असा भाजून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये जाणार काही हिरव्या मिरच्या, नंतर थोडंसं लसण आणि कोथिंबीर. तर तेल टाकून परत त्याला थोडंसं परतून घेऊया. बघू शकता हलकासा ब्राऊन झाला आहे. आता त्यामध्ये टाकूया हिरव्या मिरच्या, जसं तुम्हाला तिखट आवडते तसं टाका. आणि लसूण घेतला आहे, लसण पण 7-8 पाकळ्या घेतल्यात लसणाच्या. तर कांदा, हिरवी मिरची आणि लसण छानपैकी परतून झाला की त्याला काढून घेऊयात. बघू शकता एकदम हलकासा ब्राऊन झालाय. आता थोडंसं पाणी टाकून पेस्ट आबडधोबड करून घ्यायची, जास्त जाड पण नाही ठेवायची. तर छोलेची पेस्ट बनवून घेतली आहे. त्यानंतर आता जो आपण मसाला काढून घेतला तो करून घेऊया. तर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थोडंसं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी तेल घेतलं, तेल गरम झालं की मोहरी टाकायची, त्यानंतर जिरे आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे. आणि एक छोटासा कांदा कट करून घेतला आहे आणि हिरवी मिरची, कांदा वाटून जो घेतला होता आपण मसाला तो टाकून घ्यायचा आहे. मसाला एकदम छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे बघा. आणि एक टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे, तो पण टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता सर्व मसाले एकदम छान असे परतून घ्यायचेत. तर थोडीशी हळद टाकूया आणि चवीपुरतं मीठ. टमाटा पण छान असा गळाला, त्याच्यामध्ये मिक्स झालाय. तर आता आपण जे आपण वाटून घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते टाकून घ्यायचंय. आणि ही आमटी पातळच छान लागते, जास्त अशी घट्टसर छान नाही वाटत. आणि शिजल्याच्या नंतर पण ती घट्ट होते आणि त्याला अजून परत आपण एक 5 ते 10 मिनिटं छान उकळी काढून घेणार आहोत. तर अजून पाणी टाकून घ्यायचंय त्यामध्ये. भातासोबत पण खूप छान लागते आणि भाकरीसोबत पण आणि पोळीसोबत पण, कशासोबत जरी खाल्ली तर एकदम भारी अशी लागते ही आमटी. तर बघू शकताय तुम्ही, मी पाणी टाकून एकदम छान अशी उकळी आणून घेतली आहे. सुरुवातीला गॅस फुल करायचा आहे आणि मग नंतर एकदम कमी करून त्याला शिजवून घ्यायचं आहे 5 ते 10 मिनटं. एकदम छान खळखळून अशी उकळली की वरतून खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम भातासोबत, बाजरीची भाकर, ज्वारीची किंवा चपातीसोबत कशाही सोबत घ्या, खायला एकदम भारी अशी होते. तर रेडी झाली आपली तुरीच्या सोल्यांची आमटी या खळगोट. आणि तुम्ही याला कमेंटमध्ये काय म्हणता मला नक्कीच सांगा. आणि तुरीच्या सोल्याची आमटी या खळगोट याला नाव काय तुम्ही म्हणता ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि ही जर रेसिपी आवडली तुम्हाला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बघू शकता एकदम छान अशी आमटी आपली बनवून रेडी झाली आहे. तर गरमागरम भातासोबत मी खात आहे याला, एकदमच भारी अशी झाली आहे. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.